इकडं इकडं स्वयंपाकघर. चुलीतला तू कधी जायचाच नाही. सकाळपासून नुसतं चहा नाश्ता, पोरांची आवडी निवडीचं खाणं पिणं. कसा दिवस जायचा काय कळायचं नाही. माझं घर, माझा वाडा, माझा संसार सगळं जसंच्या तसं आहे. फक्त मी नव्हते. आज एवढ्या वर्षाच्या आठवणीने माझा जीव नुसता कलबलून आलाय. काय काय डोळ्यात साठून काय नको असं झालंय. आठवणी नुसत्या मेंदूत पिंगा घालायला लागल्यात. ह्या नक्की कोण आहेत हे घरच्यांनाच विचारलं पाहिजे. सूर्या, तात्या मामा, धनु, भागू, लवकर बाहेर या. सूर्या, काय झालं? धनु तिथे ही आपली आई आहे का? का आलीस तू इथं? कुणी बोललो तुला इथं? एवढ्या वर्षांनी तुला या घराची आठवण आली का? काय करतोय मी? ही खरंच आपली आई आहे. पुष्पा, पुष्पा, पुष्पा काकी, काकी. काय फायदा काय तुझ्याबरोबर लग्न करून माझा? जेव्हा बघाव तेव्हा नाही 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 नाहीचा पणा चालूच तुझा. ऐका नाही, लग्नाची बायको आहेस ना माझ्या? बायको आहेस का नाही? घरच्यांनी शिकवलं नाही तुला की नवऱ्याबरोबर कसं राहायचं असतं कसं नाही. नवऱ्याने जवळ घेतलं की त्याला जवळ घ्यायचं असतं. पण तुझा काय प्रॉब्लेम आहे ग? तर तुला तो मास्तरडाच पाहिजे होता. तुझा भाऊ माझी बहीण आज बघितलं ना कसे गुल्लू 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 करत होते. आणि एक तू आहेस की माझा हात जरी हातात धरायचा म्हणलं ना तरी तुला त्रास होतो. चाहत्याने लहान लहान मुलांच्या जेवणात विष घालवले. ते हात रक्ताने माखलेले दिसतात मला. त्यांचीच भीती वाटते. त्या हातांना प्रेमाने हातात कसं घेऊ मी? थोबाड बंद ठेवायचं. अजून जर जीभ चालवली ना तर जीभ हासडत. थांब, आज रात्रभर आहे ना थंडीत बाहेर थांबायचं. जर का तू आत आली तर मी आणि तू चाल. अहो मी हत्या. तेजू चल उठ घरात चल. नको हत्या, यांनी मला शिक्षा दिली. मी हात आले तर तो कोण आहे ग शिक्षा देणारा? पोरगा आहे माझा पण गुण सगळे राक्षसाचेच भरलेत त्याच्यात. माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचंच नाहीये. असं कोण शिक्षा करतं? आणि एवढी शिक्षा देण्यासारखी तू चूक काय केलीयस? असं बघितलं तर या शत्रूच्याच किती चुका पोटात घातल्यात आम्ही. काय नाही ग, फक्त तुला त्रास देण्यासाठी हे सगळं करायला लागलाय तो. कुठल्या जन्मीचं वैर काढायला लागलाय देव जाणे. पोरीला अशी थंडीत कुडकुडत ठेवली इथं. चल उठ घरात चल. आता नको. यांना जर कळलं तर ते उगाच माझ्यामुळे तुमच्यावर पण चिडतील. तुम्हाला पण त्रास देतील. आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला नाही आवडणार. आणि माझ्या पोरामुळे तुला त्रास होतोय ते काय मला आवडतंय?
राजू अगं जीव तिळ तुटतोय माझा तुझा त्रास बघून. ऐक माझं, घरात चल. ठीक आहे, मग मी एक काम करते. मी बी बसते हितच थंडीत कुडकुडत तुझ्या बरोबर. असं नको ना करू. नको न करू. मग तू ऐक माझं, घरात चल बघू. तो शत्रू बी माझं काय बिघडवतोय तेच बघायचंय मला. त्याला जे काय करायचंय ते करू दे. उद्याचं उद्या बघता येईल. पण आता तू घरात चल बरं. भाऊजी, हा आपला सूर्या. सूर्या. सूर्या, अरे बाळा किती मोठा झालास तू. आम्ही गेलो तेव्हा एवढूसा होता, आता किती मोठा झालास. अरे बघ ना, माझ्याकडे बघ जरा. रागवलास का बाळा तू माझ्या? चुकलं रे, खरंच खरंच माझं चुकलं. मला माफ कर ना बाळा. ए बाळा, अरे मला माफ कर, खरंच चुकलं ना माझं. खरंच माफ कर मला सूर्या, मला माफ कर ना, माफ कर, माफ कर. माझं चुकलं सूर्या, मला माफ करणार रे. काकी काकी तू माझी धनू ना ग. आणि तू राजू ना. अय्या, किती मोठ्या झाल्या तुम्ही. एक दिवस असा गेला नाही की तुमची आठवण आली नाही. माझ्या पुरी कशा वाढत असत्याल, कशा मोठ्या होत असत्या, लई काळजी वाटायची मला. आपल्या तेजूचं लगीन झालं ना, कळलं मला. ही माझी सून ना. तू सून म्हणून घरात आलेलं कळलं, लई जीव शांत झाला बघ माझा. तू शालन वंशाची पोरगी ना? हा, तुळजा. तुम्ही मला कसं ओळखलं? अगं, हे घर माझं आहे. या घरात काय चाललंय काय नाही हे समज मला गावाकडनं लोक आली ना की त्यांच्याकडनं कळायचं. खरंच पुरी, तू माझ्या सूर्याशी लगीन केलं ना, लय बरं वाटलं मला. आणि नात्यातल्या नात्यात लगीन केलं ना, हे तर लय बरं झालं बघ. आता रूपवान तर तू आहेसच, पण शालन वंशाच्या हाताखाली लहानाची मोठी झाली म्हणल्यावर गुणवान बी असशील. दादा, पुष्पा काकी म्हणजे? आपल्या बाजी काकाची बायको. पुष्पा, अगं बाजू कुठं आहे? हा, अगं बोल की, कुठं आहे बाजी? अगं बोल की, कुठं आहे बाजी? भाऊजी, ते आता नाही राहिले. ते मला सोडून निघून गेले. बाजी, अरे अरे काय केलं रे तू? हा, काय केलं? तुला एकदा मी भावाला भेटाय वाटलं नाही होय रे? तात्या, सावरास उतरलं. अरे अरे कसा सावरू?
पाठीला पाठलावून आलेला सक्का भाऊ तर देव. अरे एकत्र जेवलो आम्ही, भांडलो खेळलो, जीव लावला तर एकमेकाला. नातं तोडलं तर पण मी नाही रे विसरलो, मी नाही विसरलो त्याला. अरे माझा सक्का भाऊ होता त्यो. एकदा दादा म्हणून हाक मारली असती ना तर शब्द विसरून त्याला मिठी मारली असते ना. तात्या भाऊजी, त्यांना तुम्हाला भेटायचं बी होतं, पण कुठल्या तोंडाने येणार तुम्हाला भेटायला? किती काय काय बोलून मला घेऊन गेलं होतं ते तिकडं. याची त्यांच्या जीवाला लय खंत होती बघा. तुम्हाला सांगते, शेवटचा घटका मोजत होते ना, तेव्हा नुसतं माझा शंकर दादा, माझा सूर्या, माझा शंकर दादा, माझा सूर्या हेच बोलत होते बघा. मी त्यांना म्हणले बी की चला मी तुम्हाला घेऊन जाते तिकडं, पण म्हणले ज्या हाताने मी ती दारं बंद केल्यात, माझ्या दादानी जर ती दारं माझ्यासाठी उघडली नाही ना तर मी जित्यापणीच मरून जाईन म्हणून. अरे अरे तुझ्यासाठी कशी रे उघडली नसती दार? अरे तुझ्यासाठी या घराची दार कायम उघडी होती. भाऊजी मला म्हणले, हे बघ पुष्पे, मला नाही भेटता आलं माझ्या भावाला, माझ्या पुतण्याला, पण माझ्या या असती तिकडं गंगेला नेण्याच्या आधी आपल्या घरला घेऊन जा. माझ्या भावाला दर्शन दे, माझ्या पुतण्याला दर्शन दे. मला नाही घराचा उंबरा ओलांडता आला, पण ह्या माझ्या असती आपल्या उंबऱ्याला लाव म्हणाले. म्हणाले शंकर दादाची माफी माग, माझं चुकलं, जवानीच्या जोशात काय बी बोलून गेलो तुम्हाला. चार कान भरणारी लोक होती, त्यांचं ऐकून घर सोडून गेलो. जेव्हा चूक कळाली तेव्हा लय उशीर झाला होता. माग फिरायची हिंमतच नाही झाली हो. म्हणाले माझा दादा लई मोठ्या मनाचा आहे, त्यो नक्की मला माफ करीन. त्यांनी तुमची शेवटची इच्छा या पुष्पीने पुरी केली. झाली ना इच्छा पूर्ण? मग एक दिवस राहा, पाहुणचार घे आणि जा इथनं. सूर्या, अरे काय बोलतोयस तू हे? बोलायला पाहिजे तेच बोलतोय. जेव्हा मला आणि माझ्या बहिणींना गरज होती ना, तेव्हा काकानी ही नव्हती इथं, मला वाऱ्यावर सोडून गेली होती. मनाला वाटेल तेव्हा घर सोडून जायचं, मनाला वाटेल तेव्हा घरात यायचं. हे घर म्हणजे काय धर्मशाळा नाही. काळा दिवस अजून माझ्या डोळ्यासमोरनं जात नाही. तेव्हा काकानी काकी हे घर सोडून गेली होती. बाजारा असं नको वागूस. अरे ही समजा सोडून नका जाऊस. काय राहिलंय का या घरात आता आणि या गावात? अरे तुझ्या बायकोनं कुठं तोंड दाखवायची जागा ठेवली नाही रे. गावातली लोक थुकतायत आपल्यावर. घराण्याची पार आबरू घालवली रे, इज्जत पार धुळीस मिळवली.
वहिनी गेली ती गेली, पण गावातल्या देवीचं दागिने घेऊन गेली रे. जालिंदर राजे आहेत म्हणून लोकांनी जीवन ठेवले आपल्याला. हे लाचारी आणि अपमानाचं आयुष्य नकोय मला. या वाड्याच्या सावलीत जो राहील तो वहिनीच्या कर्माची शिक्षा भोगेल. त्यामुळं हा वाडा सोडल्यालाच बरा. आता आयुष्यात या वाड्याची पायरी कधी चढणार नाही. आणि तू कवा मला भाव म्हणून हुडकत येऊ नकोस. तुझा आणि माझा संबंध संपला. चल चल. काके थांब ना, अगं थांब ना. काके काके थांब ना, आई रागवून गेली. तूच घे ना जवळ. काके थांब ना. काके त्या दिवशी किती विनवण्या केल्या, किती पाया पडलो होतो, तरी तुला जरा सुद्धा पादर फुटला नाही ग. त्याच दिवशी आपलं नातं संपलंय. आमचा काही संबंध नाही तुझ्याशी. संबंध नाही म्हणून नातं तुटतं का बा? हा, आता मी नातं तोडलं होतं पण तुटलं का? आले का नाही परत इथंच? मला ना फक्त तुमचा आधार आहे. तुमच्याशिवाय कोण नाही रे, मला कोण नाहीये. आम्हाला पण तुझ्याशिवाय कोणच नव्हतं. मला वाटलं होतं माझी आई पळून गेली, पण पण तू माझी आई होशील. तुझ्यात आम्हाला आईची माया गावल. पण तू पण आम्हाला जवळ केलं नाहीस ग. गेलीच निघून. जाताना एवढंच वळून पण बघितलं नाहीस आमच्याकडं. त्या विशीपर्यंत तुझ्या गाडीच्या मागं मागं आलो होतो, भिका मागत होतो, थांबा थांबा, जाऊ नका, थांबा. थांबलीस का? एवढी पण दया आली नाही तुला माझी. काय म्हणतेस? एकटीस तू? एकटीस? तू गेला तेव्हा मी पण एकटाच होतो आणि एकट्याने वाढवले माझ्या बहिणींना मी. वाटलं होतं आई तोंड काळ करून गेली, ती परत येणार नाही. पण निदान तू तरी येशील परत. त्या घराचा कारभार हातात घेशील आणि आमच्या आयुष्यातल्या आईची कमी भरून काढशील. तुझी वाट बघून थकलो ग. तू नाही आलीस तू. आणि आता एकटी पडल्यावर तुला आमची आठवण आली का? अरे मी तरी काय करू सांग बरं. माझं काहीच चालत नाही रे. खरं तर ना बाईचं आयुष्य हे सगळं नवऱ्याचं ऐकण्यातच जात. मग तिला पटू अगर नाही पटू, तुझ्या काकाच्या मुळे माझं काहीच चालायचं नाही बघ. मस्त तुम्ही रोज स्वप्नात यायचे माझा सूर्या माझ्या गाडीच्या मागे असा पळत आलेला दिसायचा. मला काके थांब म्हणून हाका यायच्या रे ऐकू. तुझ्या त्या हाकाने ना माझं काळीज लय पिळवटून जायचं. रातभर माझ्या डोळ्याला डोळा बी लागायचा नाही खरंच. पण हे बघ, मला माझ्या कर्माची फळं मिळाल्यात. आता तुला काही शिक्षा द्यायची ना ती दे, पण मला ना या घरात मरण येऊ दे एवढीच माझी इच्छा आहे बाबा, एवढीच. काके धने राम म्हणावीत. माणूस एकटा पडल्यावर त्याला वाऱ्यावर सोडायचं नसतं हे मला माझ्या बापानं शिकवलं. पण तिची गरज असताना तिनं आम्हाला वाऱ्यावर सोडलं होतं ना, हे मी कधीच नाही सरणार. माझी रे माझी.